तर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं हे शिबिर पार पडतंय। राज्यव्यापी अधिवेशन आज पार पडतंय। आता थोड्याच वेळामध्ये संजय राऊत बोलतायत। शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते, व्यासपीठावरील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, महाशिबिराची सुरुवात झालेली आहे। फक्त नाशिकचंच नव्हे, महाराष्ट्राचंच नव्हे, तर संपूर्ण देशाचं वातावरण हे राममय झालेलं आहे। आणि त्या वातावरणामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या महाशिबिराची ज्योत पेटवलेली आहे, मशाल पेटवलेली आहे। मित्रांनो, प्रभु श्री राम से हमारा पुराना नाता है। श्रीरामाशी शिवसेनेचं अत्यंत जिव्हाळ्याचं, भावनिक आणि जुनं नातं आहे। ते फक्त एखाद्या व्यक्तीचंच असतं असं नाही, एखाद्या पक्षाचं असतं नाही। सगळ्यात जर पुराणं नातं असेल तर ते शिवसेनेचं आहे। शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई साहेबांनी बाजूला लावलंय ते आपण पाहिलं असेल। शिवसेनेचे वाघ नसते तर, शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती। शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले, शिवसेनेच्या वाघांनी धैर्य दाखवलं, शौर्य दाखवलं, आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली। म्हणून शिवसेनेचं प्रभु राम से पुराना नाता है। लोक म्हणतात शिवसेनेचा संबंध काय रामाशी? समर्थ रामदासाने सांगितलेलं आहे, ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे। आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो, तो राम आम्हाला देतो। आणि आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल, आमचा राम काळा राम असेल, आमचा राम अयोध्येचा राम असेल। ज्या ठिकाणी हे अधिवेशन होतंय हे धर्मक्षेत्र आहे, हे धर्मक्षेत्र आहे, हे कुरुक्षेत्र सुद्धा आहे। कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू केली होती ती लढाई या कुरुक्षेत्रावरून, या धर्मक्षेत्रावरून आपण सुरू करणार आहोत। जो राम अयोध्येतला तोच राम या पंचवटीतला आहे। इथे पंचवटी आहे आणि प्रभू श्री रामाच्या आयुष्यातलं, जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तो या पंचवटीमध्ये, या नाशिक क्षेत्रामध्ये झालेला आहे। आणि म्हणून या पुण्यभूमीची, या युद्धभूमीची जी निवड केली माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनासाठी, त्याला एक फार मोठं महत्त्व आहे। मी जेव्हा म्हणतोय की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे, ते नातं असं आहे, रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे, लक्षात घ्या। रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे।
तर शिवसैनिकांनी बाबरी मशीद तोडली नसती. ते धैर्य आमच्या पाशी होतं. म्हणून आमच्या शिवसेनेच्या वाघाने अयोध्येत जाऊन त्यावेळेला बाबरीचे घुमट पाडले आणि भारतीय जनता पक्षाकडे धैर्य नव्हतं. म्हणून बाबरी कोसळताच त्यांचं धैर्य कोसळलं आणि ते म्हणाले हे आमचं काम नाही. आणि त्याच वेळेला वीज कडाडावी तशी बाळासाहेब ठाकरे कडाडले. होय, हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. हे आमचं धैर्य, हे बाळासाहेब ठाकरेंचं धैर्य. बाळासाहेब ठाकरेंच्या त्या एका वाक्याविषयी हिंदूंच्या मनातली मरगळ निराशा झटकली गेली. हे धैर्य बाळासाहेबांकडे जे आलं ते प्रभू श्रीरामाकडून आलं. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्रीरामाचं वास्तव्य होतं आणि हे सगळं शौर्य आमच्याकडे श्रीरामाकडून आलं. धैर्य आणि आत्मविश्वास ज्याच्यापाशी आहे किंवा जगात कधीच हार जाणार नाही आणि दिल्लीतील रावणशाही समोर झुकणार नाही. रामकथेचा कुठला संदेश असेल तर तो हाच आहे. डरो मत, झुको मत आणि सत्याच्या मार्गाने चला. हा रामकथेचा खरा संदेश आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण इथे एका शिबिरासाठी जमलेलो आहोत. आपण इथून काहीतरी घेऊन जाणार आहोत. आपण इथून काय घेऊन जाणार आहोत तर लढण्याची प्रेरणा हे आपण इथून घेऊन जाणार आहोत. दशरथ माझी हे नाव आपण ऐकलं असेल. दशरथ माझी, ज्याला माउंटन मॅन, पर्वत पुरुष म्हणून ओळखला जातो. 22 वर्ष त्यांनी एक पहाड कापण्याचा प्रयत्न केला. एक पर्वत तो कापत होता. 22 वर्ष त्याला एक रस्ता बनवायचा होता. 22 वर्ष त्यांनी तो पहाड कापला. त्याने जेव्हा पहिला हातोडा त्या पर्वतावर मारला तेव्हा लोकांनी त्याची चेष्टा केली. हा दशरथ मागीला का वेळ लागले का? पण तो धैर्यानं हिमतीनं 22 वर्ष तो पहाड तोडत राहिला, कापत राहिला. तेव्हा त्या पहाडालाही त्याला रस्ता करून द्यावा लागला. त्याच्या समोर नम्रपणे उभा राहिला आणि सांगितलं त्या पर्वताने तू धैर्यवान आहे, तू मनुष्य हिंमतवाला आहे. चल, तुला जो रस्ता बनवायचा आहे, तुला जो मार्ग बनवायचा आहे, तू इथून मार्ग बनव. याला म्हणतात धैर्य आणि शौर्य. काही दिवसापूर्वी माननीय उद्धवजींबरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघात गेलो. प्रचंड स्वागत झालं. या स्वागताची तुलना मी करतो प्रभू श्रीराम जेव्हा वनवासानंतर अयोध्येत गेला होता, त्यांचं ज्या अयोध्येत स्वागत झालं होतं त्या प्रकारचं अयोध्येचं, त्या प्रकारचं स्वागत मी कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धवजींचं पाहिजे. त्या प्रकारचं स्वागत मी काल नाशिकमध्ये भगूरला गंगादेवी काळाराम मंदिरात पाहिलं. पण मला एका वाक्यानं माझं लक्ष वेधून घेतलं. त्या होर्डिंगवरच्या, उद्धवजींच्या त्या होर्डिंगवरती 2 शब्द होते, संयमी योद्धा. संयमी योद्धा, संयमी योद्धा ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोभून दिसत होती. ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसते. संयमी योद्धा, संयम आहे आणि युद्ध करण्याची त्यांच्यामध्ये ताकद. रामायण अयोध्येत कमी घडलं आणि या पंचवटीत जास्त घडलं. नाशिकमध्ये जास्त घडले, या महाराष्ट्रात जास्त घडलेलं आहे. रामाने जे अतुल्य धैर्य दाखवलं ते या पंचवटीत दाखवलेलं आहे. सुरपणेचं नाक जे कापलं ते या पंचवटीत कापलं गेलेलं आहे, कापलं गेलेलं आहे. आणि रावणाविरुद्ध युद्धाची जी प्रभू श्रीरामानं तुतारी फुंकली ती सुद्धा या पंचवटीतून फुंकलेली आहे. आणि म्हणून आपण या इतिहास उभे आहोत हे लक्षात घ्या. प्रभू श्रीरामाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. मला आता असं वाटायला लागलं उद्धवजी, हळूहळू प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातामध्ये मशाल येईल. रामालाही वाटेल आता धनुष्य नको, आता मला मशाल हवी आहे. आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला
एक प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामावरती कोणाचा अधिकार नाही. कणाकणात राम आहे, मनामनात राम आहे, या महाराष्ट्राच्या माती मातीत राम आहे आणि फक्त शिवसेनेमध्ये रामाचा प्राण आहे. लक्षात घ्या, हे ढोंग नाही आहे. 33 कोटी देव आहेत. खैरे साहेबांना जास्त माहीत असेल. 33 कोटी देव आमच्या हिंदूंचे आहेत. पण आपण पुजतो किती देवांना? आपण विठ्ठलाला पुजतो, आपण रामाला पुजतो. पण रामाचं धैर्य इतर कोणत्या देवात मला कधी दिसलं नाही, जरी आमचे देव असले तरी. विष्णूचा अवतार 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भाजप कुळात विष्णूच्या 13व्या अवताराने जन्म घेतलेला आहे. आम्ही आमच्या रामाला पूजू, तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा, इतकंच मी या क्षणी सांगतो. पण रामाचं धैर्य ते विष्णूचं धैर्य नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही विष्णू पुराण वाचा, विष्णू पुराण पहा, विष्णूचे चित्र पहा. विष्णूचं धैर्य हे कुंपणावरचं धैर्य आहे, तटस्थ धैर्य आहे. विष्णू शेषनागावर पहुडलेले आहेत. वरती फण्याचं छत्र आहे, लक्ष्मी पाय चेपते आहे आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाचे हाल अहवाल पाहतायत. पण रामाचं धैर्य जे आहे हे असत्याविरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे. रामाचं धैर्य जे आहे हे नीतिमत्तेसाठी पुकारलेलं धैर्य आहे. आणि रामाचं धैर्य जे आहे हे रामराज्यामध्ये हुकुमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी आणि शिवसेनेवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी रामाचं धैर्य असं मी मानतो. मी मगाशी संयमाचा उल्लेख केला. प्रभू श्रीराम युवराज होते, प्रभू श्रीराम राजा होता. पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असतील. पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल, युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल, योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल, बऱ्याच गोष्टींनी त्याला भडकवलं असेल. पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला. जसे माननीय उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट बघतायत, त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमानं एका धैर्यानं वाट पाहत राहिला. किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यामध्ये आला. एका बाजूला त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अयोध्या सजली, अयोध्या नटली, अयोध्या रंगली आहे. जेवणावळी पंक्ती उठतायत, हवन चालू आहे, संगीत, मेहंदी, बारात, सर्व काही सुरू आहे. अनेक राजघराणी लग्नाला पोचलेली आहेत. वस्त्र तयार आहेत, अलंकार तयार आहेत. राजपुत्र शपथ घेणार म्हणून सचिवांची, त्यांच्या ओएसडींची लगबग सुरू आहे. त्याच वेळी एक जी आर येतो, एक सूचना येते. प्रभू श्रीरामा म्हणजे श्रीरामा, राज्याभिषेक वगैरे नाही. कोट उतरवा, वस्त्र उतरवा, वल्कल नेसा आणि आपण आता वनवासाला चला. पुढली 14 वर्ष आपल्याला या प्रकारचं जीवन जगायचं आहे. किती कठीण प्रसंग आलाय की हातातलं राज्य जात आहे. राजपुत्र, आपण राजपुत्र आहोत, हे सुद्धा जात आहे आणि आपल्याला वनवासात जावं लागतं आहे. पण रामाचा संयम बघा, जो उद्धव मी नेहमी उद्धव साहेबांमध्ये आपल्या पाहतो. रामाचा संयम पहा. राज्याभिषेक होऊन मी राजा होतोय, अयोध्येचा स्वामी होतोय, यावर त्याला आनंदाचा उकाळ्या फुटत नाही आहेत. आणि मला सीतेसह, लक्ष्मणासह वनवासात जावं लागतं आहे म्हणून तो निराश आणि दुःखी सुद्धा नाही आहे. हाच तो संयमी राम. आपण आज काय पाहतो? एखादा अधिकाऱ्याला, आपण मंत्री होतात, आदित्यजी सगळे मंत्री होतात, एखादा अधिकाऱ्याला तुम्ही सांगितलं तुझी चंद्रपूरला बदली करतो, गडचिरोलीला बदली करतो, नको 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 मला जंगलात पाठवू नका म्हणतात. संपर्क प्रमुखांना म्हणालो जरा चंद्रपूरला काम करा, नको दुसरा एखादा जिल्हा द्या म्हणतात. पण प्रभू श्रीराम हे आपलं राजपाट सोडून हे जंगलात निघाले. त्याने विचारलं नाही.
आपण म्हणतो विमान जात आहे का तिथे, हॉटेल आहे का तिकडे, रस्ता आहे का तिकडे. एक गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे, जो आजच्या या महाशिबिराचा खरा सार आहे आणि तो सार रामकथेमध्ये आहे. म्हणून मी आज रामावर बोलतोय, राजकारणावर बोलत नाही. याच्या महाशिबिराचा जर मुख्य सारांश कोणता असेल तो रामकथेमध्ये आहे, तो रामामध्ये आहे. दशरथ पुत्र राम जोपर्यंत अयोध्येत राहिला तोपर्यंत तो युवराज म्हणून जगला, राम बनून जगला, तो श्रीराम होता. पण राम जेव्हा संघर्ष करून जंगलातून बाहेर आला तेव्हा तो भगवान राम झाला, मर्यादा पुरुषोत्तम राम बनला. यातून आपण शिकायला पाहिजे की आपण जेव्हा संघर्ष करतो आणि संघर्षातून पुढे जातो तेव्हा आपल्याला देवत्व प्राप्त होतं. धैर्य, हिंमत आणि संघर्ष यातून रामाला भगवान राम बनवलेला आहे. हे अद्भुत धैर्य होतं. रामाचा काय कमी अपमान झाला? रामाचाही अपमान झाला, पदोपदी अपमान झाला, जंगलात अपमान झाला, राजमहालात अपमान झाला, सर्वत्र रामाचा अपमान झाला. तो रामानं सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत राहिला. वेट अँड वॉच, माझी सुद्धा वेळ येईल, आमची सुद्धा वेळ येईल. उद्धव साहेब, वेट अँड वॉच, आपली सुद्धा वेळ येईल. एका गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण. कंटाळला नाहीत ना रामकथा ऐकून? आता म्हणतो संजय राऊत काय बोलताय, विषयाला सोडून बोलताय. एक विचार करा, राम निघालेला आहे, अयोध्येतून निघालेला आहे, भरजरी वस्त्र घालून निघालेला आहे. हे मी यासाठी सांगतोय की शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रामकथेमध्ये आहे. शिवसेनेचा जो संघर्ष आहे तो रामाच्या संघर्षामध्ये आहे, तो लक्ष्मण सीतेचा त्यागामध्ये आहे. शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रावणाच्या पराभवामध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी आज वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. राम जेव्हा निघाले अयोध्येतून, उद्धव साहेब, आदित्य, राम जेव्हा अयोध्येतून निघाले, वल्कले नेसून निघाले, त्या काळातलं ते सगळ्यात मोठं या भूमीवरचं खानदान होतं. त्याच्या तोडीचं खानदान, रामाच्या तोडीचं खानदान रघुवंश या पृथ्वीवर नव्हतं, तरी त्यांच्या नशिबी वनवास आला. हिंदुस्थानात जे जे काही भव्य दिव्य घडलं होतं ते त्याच्या कुटुंबातून घडलं होतं. अनेक योद्धे त्या कुटुंबात निर्माण झाले होते. रघु, दिलीप, पुरुरवा, दशरथ, भरत, ज्या देशाचं नाव भारत जे जे पडले ते त्या कुटुंबाच्या भरत या माणसावरून पडलं होतं. त्याच्यासारखा योद्धा त्या कुटुंबात निर्माण झाला. राम जेव्हा निघाला तेव्हा संपूर्ण प्रवासामध्ये अनेक राजांची राज्य होती. त्यांना कळलं असेल की राजपुत्र निघालेला आहे, अयोध्येचा राजपुत्र निघालेला आहे, आपण त्याला भेटलं पाहिजे, आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. कदाचित रामानं त्यांची मदत घेऊन एखाद्या ठिकाणी त्याला वास्तव्य करता आलं असतं, पण रामाने ते केलं नाही. पण त्यांनी संपूर्ण त्या प्रवासामध्ये रामाने एक केलं. कोणत्याही राजाची, कोणत्याही वतनदाराची, कोणत्याही सरंजामदाराची मदत घेतली नाही, तर राम आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन गेला. ती सामान्य माणसं होती, ती वानर होते, ती माकडं होती, आपल्यासारखी साधी माणसं होती, वंचित होते, आदिवासी होते. लक्षात घ्या, वंचित होते, आदिवासी होते, ओबीसी होते, क्षत्रिय होते, सगळे होते. आणि त्या सगळ्यांना घेऊन राम पुढे गेला. त्याला माता शबरीचे आशीर्वाद होते, कारण त्याला माहीत होतं रामाचा एक निर्धार पक्का होता. रामाचा निर्धार असा होता की ज्या अन्यायाविरुद्ध, ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे, ती लढाई मला जी लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही आहे, ती अंबानी अडाणीच्या मदतीने मला लढायची नाही आहे. ती लढाई मला या माझ्या सामान्य शूर अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायची आहे त्यांनी ठरवलं. आणि म्हणून रामाचं महत्त्व हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. राम आला की रावण येतो, राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता. आज आपल्याला गेल्या 25-30 वर्षाच्या अगोदर रावणच रावण दिसत आहेत. दिल्लीत जा रावण, महाराष्ट्रात रावण.
नाशिकमध्ये रावण, किती रावण. पण एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य आहे. नाही, तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता. तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता. त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं. बाली माकड वानर होता. त्या वानराला शेषबाहूनं हरवलं होतं. बालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडकं पकडून त्याची धिंड काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता. हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा, अजिबात नाही. विजय आपला आहे, आपण जिंकणार. हे नाशिकमधलं मी सांगितलेलं सत्य आहे आणि ते सत्य होणार आहे, कारण मी रामभक्त आहे. प्रभूंना खरं वाटणार नाही. बजरंगबली हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोचला, हनुमानाला अटक झाली. रावणाचे सैनिक रावणाचे सैनिक त्याला जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले. रावण हसला आणि म्हणाला, काय रे वानरा, मला ओळखत नाहीस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची? अरे तो हनुमान बजरंगबली. अरे तुला ओळखतो ना. अरे तो तूच ना, ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती. त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला. हे मी यासाठी सांगतोय, हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला, कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता. तुम्ही तुला मारू शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे. अरे कोण भारतीय जनता पक्ष, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे, कॉन्फिडन्स लूज करा. रावणाचा कॉन्फिडन्स पहिल्या भेटीत हनुमानानं तोडला आणि तिथेच रावण हरला. पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला. अरे तू तोच ना, तुला एका वानरानं आपटून मारलं होतं. पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला, म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला. अरे मला एका वानरानं हरवलं. एक लक्षात घेतलं पाहिजे, रामकथेमध्ये अनेक गोष्टी असतील. मी तुम्हाला काही उदाहरणं दिली. मला माहिती आहे वेळ संपत चाललेला आहे. रामकथेमध्ये 2400 श्लोक आहेत आणि 7 कांड आहेत. मी सांगतोय, मी अजून तुम्हाला 24 सुद्धा सांगितलेले नाहीत. रामाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग कोणता असेल तर तो लक्ष्मणाला मूर्छा आली, लक्ष्मण कोसळला. हा त्याच्या जीवनातला सगळ्यात कठोर प्रसंग होता. हनुमानाला सांगितलं, संजीवनी गुटेगा घेऊन या. हनुमान विसरला आणि अख्खे मेडिकल स्टोअरच घेऊन आला उचलून. त्याला हनुमान म्हणतात. आपण इथे सगळे हनुमान बसलेले आहेत, लक्षात घ्या. रामामध्ये उत्तम लिडरशिप क्वालिटी होती. रामासारखा नेता झाला नाही, लक्षात घ्या. राम देव नव्हता, राम नेता सुद्धा होता. रामानं काय केलं? रामाने आपल्यातल्या सामान्य वंचितांना, शूद्रांना, कार्यकर्त्यांना नेता बनवलं. त्याने बालीला नेता केलं, त्याने सुग्रीवाला सेनापती केलं. ज्या सुग्रीवाची बायको बालीनं तिचं हरण केलं होतं, बरं का, त्याने त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला. हे रामाचं नेतृत्व गुण आहेत. रामाने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगतो आणि हा विषय संपवतो. लिडरशिप क्वालिटी काय असते, जी आपण रामकथेतून शिकली पाहिजे, जी आपण रामाकडून घेतली पाहिजे. हनुमान कोण होता? आपल्या दृष्टीनं हनुमान एक वानर होतं.
एक शेपटी त्याला आहे, आपण त्याला पूजा करतो. पण ज्या वेळेला प्रभू श्रीरामानं हनुमानाला सांगितलं की हनुमाना तू लंकेत जा आणि सीतेची ख्याली खुशाली जी का आहे तिला सांग, मी येतो आहे, काळजी करू नकोस. आपण असतं तर काय केलं असतं? आपण एखाद्या शाखा प्रमुखाला जरी काही काम सांगितलं तरी 10 वेळा त्याला समजलंय ना तुला, पण त्याच्यावरती अजून 2 माणसं आपण नेमतो, अरे बघ तो काय करतो आहे. त्याचा हनुमानावरती विश्वास होता. दोघांमधला संवाद इतकाच आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तू जा, मी खुशाल आहे, सांग तू खुशाल राहा, लवकरच मी येतोय. आणि पुढल्या सगळ्या घडामोडी हनुमानानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर केलेल्या आहेत. हनुमान गेला, त्याने सूक्ष्मरूप धारण केलं, त्याने लंकिनीला मारलं, त्याने सीतेला अंगठी दिली, मग त्याने स्वतःला अटक करून घेतली त्यावेळेला तिथं, कारण त्याला रामाच्या दरबारात जायचं होतं. त्याने स्वतःला अटक करून घेतली. त्याला रामाचं राज्य पाहायचं होतं म्हणून, रावणाचं राज्य पाहायचं होतं म्हणून त्याने स्वतःला अटक करून घेतली. तो गेला, रावण चिडला. आता काय करायचं? त्याच्या शेपटाला आग लावा म्हणाले. आता झालं काय? शेपूट कोणाचं? हनुमानाचं. तेल कोणाचं? राज्य कोणाचं जळालं? रावणाचं जळालं. त्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी. तुझ्या पैशानं तुझं राज्य जाळलं. माझं काही नाही जळालंय, तुझं जळालंय. माझी शेपटी सुरक्षित आहे. वाघाच्या शेपटीला काही गुजा पोचली नाही इथे. वाघ सुरक्षित आहे, लक्षात घ्या. वाघाचे बसडे पण सुरक्षित आहेत, हनुमान सुरक्षित आहेत. तर रामानं हनुमानाला जे सांगितलं ते तेवढंच सांगितलं आणि बाकी पुढलं सगळं रामायण हनुमानानं निर्माण केलं. याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी, नेतृत्व. आपल्या सहकार्यांवरती विश्वास ठेवा. आपले सहकारी ताकदीचे आहेत, ते करू शकतात. इकडली दुनिया तिकडे करू शकतात. उद्धवजी हे एवढे हनुमान इथे बसलेले आहेत. लंकेला आग लावायला किती वेळ लागतो आहे? तुमच्या आदेशाची गरज नाहीये. आम्ही आहोत. आजच्या महाशिबिराचं वैशिष्ट्य तेच आहे. उद्धवजी आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही आहातच. रामाच्या कथेचा दुसरा शेवटचा एक सार सांगतो आणि विषय संपवतो. नेतृत्व जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे, हे राम सांगतो. जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे. आलतू फालतू मिंधेच्या कारस्थानानं माझं भाग्य बदलणार नाही. आमच्या भाग्यात आहे ते आम्ही शौर्यानं लढून मिळवू. समय से पहले और भाग्य से ज़्यादा कुछ नहीं मिलता. हा रामकथेचा मुख्य सार आहे. आम्ही लढून मिळवू, आम्ही जिंकू. आणि आमचं जे राज्य तुम्ही हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या राज्यावर जो मगाशी आपण जे भगवा झेंडा फडकवला आहे त्यापेक्षा उंचा भगवा झेंडा जो गगनाला गवसणी घालेल तो आपण फडकवू. हे आजचं महाशिबिर त्यासाठी आहे. उद्धवजी आम्ही आहोत, हे हनुमान आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.